समाजात काही विषय असे असतात ना ज्यावर कोणी उघडपणे बोलत नाही, फक्त कानाकोपऱ्यात चर्चा होते. आणि त्यातलाच एक विषय आहे हायमेन. ह्या एका शब्दात इतके गैरसमज, इतके प्रश्न आणि इतका सामाजिक दबाव आहे की विचारू नका. आणि या सगळ्या गोंधळाच्या गैरसमजाच्या मुळाशी एकच प्रश्न आहे जो कित्येकांना सतावत असतो. पहिल्यांदा संबंध आल्यावर जर रक्त आलंच नाही तर मग याचा अर्थ स्त्री पवित्र नाही असा होतो का? चला तर मग आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. वैद्यकीय तथ्य काय सांगतात ते बघूया आणि या हायमेनबद्दलचे गैरसमज दूर करूया. सगळ्यात मोठा गैरसमज काय माहितीये की हायमेन म्हणजे एक प्रकारचं सील आहे. पण एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी, हे काही कुलूप नाहीये किंवा कुठलं प्लास्टिकचं कव्हर नाहीये जे पूर्णपणे बंद असेल. मग प्रश्न असा येतो की वैद्यकीयदृष्ट्या हायमेन म्हणजे नेमकं काय, त्याची रचना कशी असते? मेडिकल सायन्समध्ये याला हायमेन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर योनीच्या प्रवेशद्वारापासून साधारण 1 ते 2 सेंटीमीटर आत असलेली ही एक खूप पातळ आणि लवचिक त्वचा असते, एक पडद्यासारखा भाग. आणि ही स्लाइड बघा, इथे खूप महत्वाचा फरक दाखवला आहे. गैरसमज असा आहे की हा एक पूर्ण बंद पडदा असतो, पण सत्य हे आहे की तो लवचिक असतो आणि त्यात नैसर्गिकरित्या छिद्र असतात. अहो, या छिद्रांमधून तर मासिक पाळीचं रक्त आणि शरीरातील इतर द्रव बाहेर पडतात. त्यामुळे तो पूर्णपणे सील असण्याचा प्रश्नच येत नाही. खरं सांगायचं तर हा शरीराचा एक अगदी सामान्य भाग आहे. जसा आपला कानाचा पडदा असतो किंवा डोळ्यांची पापणी असते ना, अगदी तसंच आपण उगाचच समाजामुळे याला एक खूप मोठा आणि निषिद्ध विषय बनवून ठेवला आहे. आता येऊया सर्वात मोठ्या गैरसमजाकडे, तो म्हणजे रक्तस्राव आणि त्याचा कौमार्याशी लावला जाणारा संबंध. म्हणजे पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यावर रक्त येणारच का, हे नक्की आहे का? याचं उत्तर कदाचित तुम्हाला धक्का देईल. अभ्यासानुसार 50% जास्त स्त्रियांना पहिल्यांदा संबंध ठेवताना रक्तस्राव होतच नाही. हो, 50% जास्त. याचं कारण असं की हायमेन खूप लवचिक असतो. तो अनेकदा फाटतच नाही, फक्त ताणला जातो. आणि इतकंच नाही, लैंगिक संबंधांशिवाय सुद्धा हायमेन ताणला जाऊ शकतो किंवा त्याला इजा होऊ शकते. म्हणजे बघा, सायकल चालवणं, घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक्स किंवा कोणताही खेळ खेळताना, अगदी लहानपणी खेळता खेळता पडल्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं. म्हणूनच रक्तस्राव झाला की नाही यावरून काहीही ठरवणं ही एक मोठी वैद्यकीय चूक ठरू शकते. ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. हायमेनच्या असण्याचा किंवा नसण्याचा एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याशी काहीही संबंध नाही. अगदी डॉक्टर आणि तज्ज्ञसुद्धा हेच सांगतात. उदाहरणार्थ डॉक्टर नमिता पाटील यांचं हे वाक्य बघा. त्या स्पष्टपणे म्हणतात की वैद्यकीय शास्त्रामध्ये कौमार्य हा शब्द हायमेनशी जोडलेला नाही. यावरूनच आपल्याला कळतं की वैद्यकीय जगताचा दृष्टिकोन किती वेगळा आणि स्पष्ट आहे. आणि याहूनही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही स्त्रिया जन्मतःच हायमेनशिवाय जन्माला येतात. हो, हे खरं आहे. हा एक नैसर्गिक शारीरिक फरक आहे. जसं कोणाची उंची कमी जास्त असते तसंच मग अशा नैसर्गिक गोष्टीवरून कोणाच्या चारित्र्यावर प्रश्न उचलणं कितपत योग्य आहे? काही जणांना स्वतःचंच तपासून बघण्याची उत्सुकता असते. त्यासाठी एक स्वच्छ आरसा वापरून पाय पसरून बसून बाहेरील त्वचेचा भाग म्हणजे लेबिया हळुवारपणे बाजूला करून योनीच्या प्रवेशद्वारावर पाहिलं जातं. तिथे एक पातळ गुलाबी रंगाची त्वचा दिसू शकते. पण एक गोष्ट इथे खूप गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी. हायमेन आहे किंवा नाही यावरून त्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत की नाही याचा पुरावा कधीच मिळू शकत नाही. ही फक्त एक शारीरिक रचना आहे, चारित्र्याचं प्रमाणपत्र नाही. ही तपासणी फक्त माहितीसाठी असू शकते, निर्णयासाठी नाही. तर मग शारीरिक पुराव्याच्या मागे लागण्यापेक्षा एका निरोगी नात्याचा खरा पाया काय असतो यावर लक्ष केंद्रित करायला नको का? अनेकदा पुरुषांना संबंध ठेवताना जो एक प्रकारचा अडथळा किंवा घट्टपणा जाणवतो, त्यांना वाटतं की तो हायमेन आहे, ते सील आहे. पण खरं तर तो हायमेन नसतो. ते मुलीच्या मनात असलेली भीती, चिंता किंवा अपुऱ्या माहितीमुळे तिच्या योनीचे स्नायू आकुंचन पावतात आणि त्यामुळे तो घट्टपणा जाणवतो. याचा अर्थ अगदी सरळ आणि सोपा आहे. एक चांगलं निरोगी नातं हे रक्ताच्या डागावर नाही, तर एकमेकांवरच्या विश्वासावर आणि समजूतदारपणावर उभं असतं. म्हणून जाता जाता एक प्रश्न नक्की विचार करायला लावतो. एका मजबूत नात्याचा खरा पाया काय आहे? शरीरावरच्या एखादं चिन्ह की एकमेकांवरचा अतूट विश्वास?